कुठल्याही नियमाच्या द्वारे आम्हाला एखादा नियम या नियमाच्या आधारे तुम्हाला आम्ही मतदानापासून रोखतोय अशा प्रकारचं साहेबांनी त्यांना साईडला तर मार्कडवाडीमध्ये मंचावरची दृश्य आहेत. शरद पवार मार्कडवाडीत काही वेळापूर्वी पोहोचल्यात. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, उत्तमराव जानकर आहेत, विजयसिंह मोहिते पाटील आहेत आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील देखील आहेत. मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी त्यानंतर केलेली होती. एक मॉकड्रिल सारखा हा प्रकार होता की नेमकं मतदान किती गेलं आणि ईव्हीएम आणि त्यानंतर गावकऱ्यांच्या मागणीनुसार जर पोस्टल वोटिंग झालं तर त्यातली तफावत नेमकी किती आहे ती सगळ्यांसमोर यावी अशा भूमिकेतून ही मागणी करण्यात आलेली होती. ग्रामस्थांनी ईव्हीएमच्या मतदान आकडेवारीवर आक्षेप घेतलेला होता आणि ही सगळी बाब उत्तमराव जानकर यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या कानावर देखील घातली आणि त्यानंतर राहुल गांधी मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार असल्याची माहिती उत्तमराव जानकरांनी दिलेली होती. पण गावकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय हे जाणून घेण्यासाठी शरद पवार मार्कडवाडीत आलेले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या निकालासंदर्भातली आकडेवारी ही संशयास्पद वाटत असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तर दुसरीकडे विरोधक सातत्यानं ईव्हीएम टेम्परिंगचा आरोप करतायत, ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करतायत. इतकंच नाही तर काल शपथविधी होता हंगामी अध्यक्षांच्या उपस्थितीत. या शपथविधीवर सुद्धा एक प्रकारे अनुपस्थित राहत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत बहिष्कार विरोधकांकडून घालण्यात आला. प्रत्येक कमेंट ही या महाराष्ट्रातील जनता या गावाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे. फक्त या ठिकाणी विरोध फक्त केला जातोय तो